नीरजा ऑफिसला जॉईंट होऊन नुकतंच वर्ष झालं होतं. लहान बाळाला सासूबाईंच्या हाती सोपवून रोज सकाळी ऑफिसला जायची. बाळाला असं सोडून जाताना जीव तुटायचा तिचा. 6 महिन्यांचं बाळ ही जायला निघाले की मोठमोठ्याने रडून आकांत करायचं. सासूबाई कशातरी गप्प करायच्या त्याला, जीवापाड सांभाळायच्या. पण आता त्यांनाही बाळाचं आवडणं झेपत नव्हतं. मग त्यांचा राग नीरजावर निघायचा, कधी टोमणे मारून तर कधी उघड उघड. नीरजा घरी आली की बाळ तिची पाठ सोडायचा नाही. नुसतं उचलून घे म्हणायचं. त्याला घेऊन तिला स्वयंपाक करता येत नसे. पुन्हा सासूची चिडचिड व्हायची. नीरजा विचार करायची, नोकरी सोडायची का? पण मैत्रीण म्हणायच्या, अगं वेडे आहेस का तू नीरे? ही BMCतली नोकरी कुणाला सहजासहजी मिळत नाही. थोड्या परीक्षा दिल्या की बढती मिळेल. बाळाचं काय घेऊन बसलीस? मोठं होईल थोड्या दिवसातच. त्या दिवशी जरा जास्तच वाजलं तिचं आणि सासूबाईंचं. तिला घरी जायला 11 वाजले होते. बाळाने रडून रडून हौदोस घातला होता. त्याला आईच्या दुधाची तलप आली होती. शेजारच्या बायांनी येऊन आगीत तेल घातलं. काय बाई सून तुमची, एवढ्याशा लेकराला सोडून जाते? जाते ती जाते, वेळेत पण येत नाही. आई म्हणून काही कर्तव्य आहे का नाही तिचं? नीरजाच्या सासूबाईंना त्यांची बोळवण केली खरी, पण त्यांच्या रागाचा पाडा चढत गेला. नीरजा ट्रेनच्या तुडुंब गर्दीतून कशी तरी येत होती. दूध आल्याने स्तन ठणकत होते. त्यात ट्रेनमध्ये उतरल्यावर रिक्षा स्टँडवर नेमकी रिक्षा गायब. तशीच थेट धावत निघाली बिचारी. डब्बाही खाल्ला नव्हता तिने. कामाच्या धावपळीत नवऱ्याची फिरतीची नोकरी, त्यामुळे त्याचा बाळाच्या संगोपनात हातभार लागत नव्हता. घरी पोचली तेव्हा बाळ रडून रडून निजलं होतं. सासूबाईंनी दार उघडलं. ही वेळ आहे का ग येण्याची? पदरी लहान बाळ आहे, त्याचीही आठवण येत नाही का तुला? इतकी कशी कठोर आहेस तू? अहो आई, अर्जंट काम आलं. तरी मी साहेबांना सांगत होते, पण ऐकले नाही. बाजूच्या राण्यांची सून बघ MTNLमध्ये आहे, वेळेवर घरी येते. राणीनं मग भजनाला जाते. सून सगळा स्वयंपाक आवरते. रात्रीची भांडी ओटा सगळं. नाही तर तू, माझं मेलं नशीबच फुटकं. नीरजामध्ये भांड्याचा त्राण नव्हता. सासरेबुवांनी तिला नजरेनं शांत राहण्यास सांगितले. एक जमेची बाजू नीरजाकडे होती, ती म्हणजे तिचे सासरेबुवा. ते समजून घ्यायचे तिला. तिचं काही चुकत असेल तर समजावूनही देखील सांगायचे. सासूबाई प्रेमळ होत्या, पण हे असं शांत वागणं जमत नव्हतं त्यांना. दिवसभराच्या दगदगीने आंबून जायच्या बिचाऱ्या. त्यात शुगर डिटेक्ट झालेली त्यांना, त्यामुळे बाळाच्या मागे करावी लागणारी धावपळ झेपत नव्हती. सासऱ्यांना संधिवाताचा त्रास, त्यामुळे त्यांनाही बाळापाठून फिरणं जमत नव्हतं. नीरजाला जेवायचीही इच्छा नव्हती, पण भांडत भांडत का होईना सासूबाईंनी तिचं पान वाढलं. त्याही जेवायच्या थांबल्या होत्या. डायनिंग टेबलवर दोघींची पान पाहून नीरजाला म्हणाली, किती प्रेम करतात या माझ्यावर, पण त्यांना बोलून दाखवता येत नाही. प्रेमापोटीच रागवतात. नीरजाचे मन सासऱ्यांनी बरोबर ओळखले. त्यांनीही हसून तिला प्रतिसाद दिला. जेवणात साधी खिचडी होती, पण ती तिला अमृताहून गोड लागली. 4 घास खाल्ले. तितक्यात बाळाने रडायला सुरुवात केली. नीरजाचं जेवण होईस्तोवर सासऱ्यांनी त्याला थारवलं. नीरजा भांडी घासायला जाणार तोच सासूबाई म्हणाल्या, मी घासते ग भांडी, तू आधी त्याला जवळ घे. नीरजाने मग हात पुसले व बाळाला कुशीत घेतले. अर्धमिटल्या डोळ्यांनी बाळ अमृतधारा पिऊ लागला. तसं सासूबाई अनिमिष नेत्रांनी ती माईलेकरांची भेट पाहू लागल्या. आज जरा जास्तच त्रास दिला ग गुलामाने. त्यात त्या राणे वहिनींनी माझे कान फुंकून गेल्या, म्हणून जरा तापले ग तुझ्यावर. घरासाठीच नोकरी करतेस कळते मला. 6 महिने झाले माहेरीही गेली नाहीस. अधिक उन बोलले तर मनावर घेऊ नकोस हं. आम्हाला तरी कोण आहे तुझ्याशिवाय? नाही हो आई, तुमच्यावर कशी रागवेन मी? आणि रागवले तरी ते आपलं तुपलं लुटुपुटच. पण परत मला उशीर झाला तर जेवून घेत जा. औषध घ्यायचे असतात ना तुम्हाला. अगं त्या पक्षींच्या सुनेने सासू सासऱ्यांची रवानगी गावच्या घरी केली अन बाळाला पाळणा घरात ठेवलंय. मी अधूनमधून कावते तुझ्यावर, म्हणून
तू नाही ना करणार त्या पक्षींच्या सुनेसारखं. मी नाही ग राहू शकत तुझ्या छकुल्याशिवाय. गुलाम माझ्याजवळ पण दूध शोधतो हल्ली. दे म्हणतो. नाही हो आई, मी कोण तुम्हाला गावी पाठवणार. आणि ओरडायचं म्हणाल तर मांजरीचे दात लागतात का पिल्लांना. तुमचंच घर आहे. मी तुमच्या घरात राहते. तुम्ही नाही माझ्या घरात राहत. लोन माझ्या नावावर घेतलंय, पण घराला घरपण हे घरातल्या माणसांनीच येतं. तुम्ही दोघं प्राण आहात या घराचा. सुधीर हा नेहमीच फिरतीवर. तुमचा किती आदर आहे मला. मलाही कळते जास्त धावपळ झेपत नाही आहे तुम्हाला. मी एखादी बाई बघते वर घर कामाला व बाळाजवळ लक्ष ठेवायला, पण पुन्हा असं काही मनात सुद्धा आणू नका आणि भांडूया आपण पोटभर, त्याशिवाय मजा नाही हो. तांब्याला कलही केल्यावर कसं चकाकतं तसंच भांडून झालं की नव्याने एकत्र आलो की आपलं नातं चकाकतं. सासऱ्याने प्रेमाने नीरजेच्या डोक्यावर हात ठेवला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.